राजकारणामध्ये एखादं प्रकरण कधी बाहेर येतं याच्या टायमिंगला फार महत्त्व असतं. म्हणजे एकीकडे महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. चर्चा कसली? रस्सीखेचच म्हणा ना. आणि नेमकं त्याच दरम्यान ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सख्या भावावर गंभीर आरोप केले. हे आरोप आहेत ड्रग्ज बनवण्याशी संबंधित. साताऱ्यामधल्या एका गावात पोलिसांनी कारवाई केली आणि 145 कोटींचं ड्रग्ज जप्त केलं. पण जिथेही कारवाई केली गेली ती जागा एकनाथ शिंदेंचे भाऊ प्रकाश शिंदे यांच्या मालकीच्या जागेवरील रिसॉर्टला लागून आहे. आणि ड्रग्ज तयार करणाऱ्या लोकांना शिंदेंच्या याच रिसॉर्टमधून जेवण पाठवलं जायचं असा आरोप अंधारेंनी केलाय. पण कागदोपत्री हे रिसॉर्ट दरेगावचा सरपंच रणजित शिंदेनं चालवण्यासाठी घेतलं होतं अशी माहिती अंधारेंनी दिली आहे. हे हॉटेल कुणी चालवायला घेतलं होतं, हे रिसॉर्ट कुणी चालवायला घेतलं होतं, तर रणजित शिंदे नावाच्या माणसाने चालवायला घेतलं होतं. रणजित शिंदे कोण आहे त्याच्या नेमणुकीचं पत्र जर आम्ही दाखवलं पाहिजे. हा रणजित शिंदे हा एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाचा, कारण ओरिजिनल शिवसेना आम्हीच आहोत,